नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज 27 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे, संविधान पीठाकडे, कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे वर्ग करावे अशा अर्थाच्या याचिकांवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे म्हणजे ज्यांना हे प्रकरण कॉन्स्टिट्यूशनल बेंचला रेफर व्हावं असं वाटतं, त्यांच्यातर्फे आज युक्तिवाद करण्यात आले. बाकीचे युक्तिवाद शुक्रवारी ऐकून घेण्यात येतील. आजच्या प्रकरणाचा तपशील असा, की 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा झाली. तमिळनाडूचा विषय निघाला नाही. 50% आरक्षणाची मर्यादा जी इंदिरा साहानी घालून दिलेली आहे, त्या प्रकरणाचा निकाल 9 जजेसच्या बेंचनी लावला होता आणि त्या निकालाचा पुनर्विचार करण्याची परिस्थिती आज आहे. कारण त्याच्यानंतर आज 30 वर्ष झालेली आहेत. 1992 मध्ये जे इतर मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्यात आलं, त्याचा आधार 1931 ची जनगणना होती. आज त्याच्यानंतर बराच काळ लोटलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये 85% लोक मागासवर्गीय आहेत आणि आरक्षणाचे तरतूद असणारे अनुच्छेद 15 आणि 16 मधील तरतुदी या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने त्यांचा विचार करण्यात यावा आणि त्या अनुषंगाने विचार करता हे दिलेले मराठा आरक्षण योग्य आहे. कारण परिस्थिती सध्याची जी आहे, तिचा पुनर्विचार इंदिरा साहानीचा व्हावा आणि यामुळे हे प्रकरण 9 जजेसच्या पेक्षा जास्ती जजेसच्या बेंचकडं, कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडं, संविधान पीठाकडं वर्ग करावं आणि मराठा आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या. अ, की ज्या आधारावर मराठा आरक्षण अवैध आहे असं म्हटलं जातं. तो म्हणजे 102 वा अ, जो 102 क्रमांकाचं संशोधन झालं संविधानामध्ये. द 102nd constitutional amendment gave powers to the president to include or exclude a particular caste in the backward class list. म्हणजे अनुच्छेद 342 अ च्या अनुषंगाने एखाद्या जातीला मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार आता फक्त राष्ट्रपतींना आहे आणि तसा अधिकार राज्य सरकारला नाही, असं प्रतिपादन मराठा आरक्षणाच्या विरुद्ध एक करण्यात येतं. शिवाय याच्या की 50% आरक्षणाची मर्यादा इंदिरा सहानीमध्ये त्याचा भंग झालेला आहे. तर असं सांगण्यात आलं, की 50% इंदिरा सहानीमधल्या मर्यादेचा भंग संविधानाच्या 103 व्या दुरुस्तीनंतर 10% जे आर्थिक मागासवर्गीयांना आरक्षण दिलं, म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ई-डब्ल्यू-एस reservation of 10% was provided by constitutional amendment that was in breach of the order passed in Indira Sahani's matter. म्हणजे त्याही बाबतीत इंदिरा साहानी प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि त्या प्रकरणाचा पुनर्विचार करावा यासाठी त्यापेक्षा जास्ती जजेस असलेल्या बेंच पुढे हे प्रकरण जावं हे व्यवस्थित आहे. या अनुषंगाने असाही एक युक्तिवाद आज करण्यात आला, की आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर 5 ऑगस्टला झाली, त्या दिवशी सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण घटनापीठाकडे, संविधान पीठाकडे वर्ग केलेलं आहे. दॅट मॅटर विल बी हर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशनल बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणाची सुनावणी सुद्धा संविधान पीठाकडे व्हावी. कारण याच्यात सुद्धा संवैधानिक बाबींचा गुंता आहे आणि घटनापीठाकडे वर्ग होऊ नयेत अशा अर्थाचा विरोधी सूर जो मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी लावलेला आहे, त्यांनी सुद्धा घटनेचे अतिशय क्लिष्ट मुद्दे मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये गोवलेले आहेत. या क्लिष्ट बाबींमुळे मराठा आरक्षण वैध नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून तो outwardly it seems that they are
opposing the reference to a constitutional bench, yet they are arguing that this issue involves uh, many complicated matters relating to constitution. This was one argument put forth by a lawyer today. तर याच्याशिवाय महत्वाचं असं की 50% आरक्षण भेदून आता त्या मर्यादेच्या पलीकडं 28 राज्यांमध्ये ईडब्ल्यूएस लागू केले गेले. त्याच्यामुळे 50% वर आज आरक्षण आहे आणि या प्रकरणात जो निर्णय होईल, या प्रकरणातील मराठा आरक्षण प्रकरणातील निर्णयामुळे त्या 28 राज्यांना सुद्धा बाधा पोहोचेल असं एक प्रतिपादन करण्यात आलं आणि त्याच्यामुळे त्या 28 राज्यांना सुद्धा या प्रकरणाची नोटीस द्यावी, सूचना द्यावी. त्यांना थोडक्यात म्हणजे त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं अशा अर्थाचं एक एक पिल्लू सोडून दिलं. आता ह्या प्रकरणामध्ये म्हणजे आरक्षणाच्या बाजूनी म्हणणारे द प्रो रिझर्वेशनिस्ट डेस्परेशन इज नाव अपेरंट. कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे प्रकरण जितकं दूर टाळता येईल तितकं दूर टाळायचं. मग त्याच्यासाठी बेछूट कुठल्याही प्रकारचा संदर्भ नसलेल्या गोष्टी सध्या कोर्टासमोर आणणं चालू आहे. कोर्टाला सर्व बाजूंचा साकल्याने विचार करून आम्ही निर्णय दिला, हे दाखवणं आवश्यक आहे. जस्टिस शुड नॉट ओन्ली बी डन, इट शुड बी सीन टू हॅव बीन डन. म्हणजे न्याय फक्त दिला नाही, न्याय पूर्ण पद्धतीने केला गेला आणि तसा प्रत्येकाला ठाम विश्वास असला पाहिजे, की न्याय केला गेला. त्याच्यामुळे हे सर्व सोपस्कार ऐकून घेणं, या सर्व म्हणजे तथ्यहीन का होईना, पण या सर्व बाबी ऐकून घेणं, हे न्यायालयांचं काम आहे. न्यायालय ऐकून घेईल. महत्वाचा मुद्दा असा, की या प्रकरणामध्ये जे अनुच्छेद 102, अनुच्छेद 103 आणि इंदिरा सहानीच्या प्रकरणाचं सांगतात, की त्याद्वारे 9 जजेसपेक्षा जास्ती लोकांच्या बेंचकडे हे प्रकरण वर्गवावं. This matter should be heard by a bench comprising of more than 9 judges. असा स्पष्ट युक्तिवाद आज करण्यात आला. याच्याविषयी असं, की एक विहित तत्व आहे. म्हणजे आजपर्यंत असं कुठं झाल्याचं, की एक पक्षकार म्हणतोय, की हे प्रकरण कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे रेफर करा. ही धिस इज वंडरफुल. म्हणजे की काय करतील प्रकरण कसं तरी करून लांबवण्यासाठी. तर हे अशा प्रकार म्हणजे कुठल्या बेंचनी व्हॉट बेंच शुड हिअर a particular matter, because this is not a general matter, this is a regular appeal against a particular order passed by the high court. This is a collection of special leave petitions seeking permission to file appeal against the order passed by the Bombay High Court validating the Maratha reservation. आणि त्याच्याविषयी ठरलेले नियम आहेत, की असे वाद कुठल्या पीठाने ऐकायचे, व्हॉट बेंच शुड हिअर मॅटर्स ऑफ धिस पर्टिक्युलर सॉर्ट, ह्याच्याविषयी ठराविक नियम आहेत. आता एक अनुच्छेद 145 चा उल्लेख करण्यात आला. अर्थात ते खूप कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे, त्याचा आपला संबंध नाही. सांगण्याची गोष्ट अशी आहे, की अशा प्रकारच्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये जेव्हा लाथाळी चालते, म्हणजे ते प्रकरण लांबवणाऱ्या पक्षाची बाजू कमजोर आहे, अशी याची निशाणी आहे, असं अनुभवी तज्ञ सांगतात. म्हणजे वकील लोकांचं असं असतं, की माझी पडती जर बाजू आहे, तर मी हर तऱ्हेने या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करेल. Likewise is happening with the Maratha reservation. The pro-reservationists are hell-bent to somehow prolong the litigation आणि त्या दृष्टीने आजचा सुद्धा प्रयत्न होता. महत्वाच्या गोष्टी 3 टू रॅप इट अप. अनुच्छेद 102 नुसार एक अनुच्छेद 342 अ नी फक्त राष्ट्रपतींना एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 100 अनुच्छेद जो 15 आणि 16 मध्ये संविधान दुरुस्ती झाली,
ज्याद्वारे ईडब्ल्यूएस देण्यात आलं 103वं संशोधन संविधानाचं. त्या 103व्या संशोधनानुसार दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने 5 ऑगस्टला कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे पाठवलं. म्हणून मराठा आरक्षण सुद्धा तिकडेच वर्ग करावं. कारण त्या प्रकरणात आणि मराठा आरक्षण प्रकरणात काही साम्य आहेत आणि ह्या साम्य स्थळांमुळेच प्रकरण हे संविधान पीठाकडे वर्ग करावं असा युक्तिवादात झाला. पुढचा युक्तिवाद बाकीचा म्हणजे ज्यांना हे प्रकरण याच पीठापुढे चालावं असं वाटतं, अशा अर्थाचे जे म्हणजे मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांची बाजू सुप्रीम कोर्ट शुक्रवारी ऐकून घेईल आणि त्यानंतर यावर योग्य तो निर्णय होईल. सध्यापुरतं इतकं, की तामिळनाडूचा विषय निघाला नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बिकॉज दॅट शुड नॉट एव्हर बी कन्फ्युज्ड विथ द मराठा रिझर्व्हेशन. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. तामिळनाडू आरक्षणाचा प्रश्न वेगळा, मराठा आरक्षणाचा प्रश्न वेगळा, महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी, तामिळनाडूमधली परिस्थिती वेगळी. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या सुप्रीम कोर्टातल्या ज्या काही आज घडामोडी झाल्या, त्यांच्याविषयीचा साध्यंत वृत्तांत आपणास द्यावा म्हणून मी श्रीरंग चौधरी आपणासमोर आहे. I hope you keep watching my videos and register your likes. Maybe subscribe to my YouTube channel Parkadmat. I thank you very much. Do come back.